श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, नवरा बायकोचे नाते हे विश्वासाचे व प्रेमाचे असते. दोघेही आपल्या संसारासाठी अतोनात कष्ट घेतात. काही महिला लग्न झाल्यावर सासरी येऊन आपल्या पतीचे व सासराच्या कुटुंबाचे नशीब बदलतात. या महिला सासरी आल्यावर सासराच्या घरी शुभ घटना घडण्यास सुरुवात होते. या महिला आपल्यासोबत माता लक्ष्मीची कृपादृष्टी घेऊन सासरी येतात. यांच्या येण्याने संसारात समृद्धी व वैभव येण्यास सुरुवात होते. अशा बायका शुभ शकुनी मानल्या जातात. आपल्या भारतीय धर्मग्रंथात अशा 5 गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्या महिलांनी केल्यास परिवाराला सुख समाधान प्राप्त होते. या लेखाद्वारे जाणून घेऊया नक्की कोणते आहेत ते कामे. प्रत्येकाला वाटते आपला परिवार सुखी व समाधानी व निरोगी असावा. प्रत्येक वैवाहिक स्त्रीला वाटते की आपला पती नेहमी खुश असावा, त्यांच्याकडे अफाट पैसा संपत्ती असावी. या 5 धर्मग्रंथात लिहिलेल्या या 5 गोष्टी करून तुमच्या आयुष्यात सगळी सुख उपभोगू शकता. ज्या घरातील स्त्री अचानक सकाळी लवकर उठून घरातील कामे करू लागते, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडू लागते, तिच्या मागे स्वतः माता लक्ष्मी उभी असते. म्हणून जर अशा महिलेच्या पतीने जर एखादे काम हातात घेतले तर ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच. त्यानंतर जर एखादी स्त्री आपल्या सासू सासऱ्याकडे अचानक लक्ष देऊ लागली, त्यांची काळजी घेऊ लागली, त्यांना वेळेवर जेवण पाणी देऊ लागली, अशा स्त्रीच्या पतीचे जीवनसुद्धा क्षणात बदलून जाते. आई वडिलांच्या सेवेसारखे दुसरे पुण्य नाही. म्हणून अशा स्त्रीच्या पतींना देखील यश प्राप्ती होते. एखादी महिला मोठ्यांचा आदर करत असेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल, तिचे हृदय प्रेमाने व ममतेने भरून गेले असेल, अशा महिलेच्या पतीचे देखील आयुष्य लगेच बदलते. अशा स्त्री यांच्या घरी स्वतः माता सरस्वती वास्तव्य करते व या घरात कोणत्याही वस्तूचा तुटवडा कधी भासत नाही. तसेच घरातील स्त्री ही अचानकपणे आपल्या पतीचे पाय दाबू लागली असेल तर अशा स्त्री यांच्या पतीचे देखील जीवन त्वरित बदलू लागते. तिच्या पतीचा रंकांचा राजा होतो. पायांमध्ये गुडघ्यांपर्यंत शनिदेवांचे वास्तव्य असते. तर महिलेने आपल्या पतीचे पाय दाबले तर तिच्या घरावरचा शनिदोष कमी होतो व घरात भरभराट होऊ लागते. ज्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा कमी होऊ लागतात, ज्यांच्या गरजा कमी होऊ लागतात, त्यांच्या घरी माता लक्ष्मीचे वास्तव्य होऊ लागते. त्यांच्या घरी धनाचा पाऊस पडू लागतो. या 5 गोष्टी या धर्मग्रंथात नमूद केल्या गेल्या आहेत. ज्या वैवाहिक महिला या गोष्टी नित्य नियमाने पालन करतात, त्यांच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही. त्यांचे पती कामात व व्यापारात सगळीकडेच यश प्राप्ती करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.